रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 2 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 61वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत नेमावर या ठिकाणावरून. सकाळचे वाजलेले आहेत आता 6:15. तर चला बघू निघूयात अजून काय प्रसंग येतात. आणि कालपर्यंत आमचा 2000 किलोमीटरचा प्रवास जो होता तो पूर्ण झालेला आहे. अजून तेवढाच आम्हाला प्रवास पूर्ण करायचा आहे. तर चला सगळ्यांचा आवरलेला आहे, निघतोय आम्ही पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. तर सकाळ सकाळी आश्रमातून निघालो आणि पुढे एक 10-5 पावलं चालत आलो की लगेच परिक्रमावास्यांना बघा मागे चाय प्रसादीसाठी का बालभोगसाठी थांबवलेलं आहे. मी काली मंकी कॅप घेतली, खूप थंडी वाढली धरतात. तर ते मंकी कॅप बांधायला लागायचं, त्याच्यानंतर हे उपरणं बांधायला लागायचं. ते वेगळं दिसत होतं विचित्र सारखं. परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत मस्त की गरमागरम. नर्मदे हर. नर्मदे हर. मग अशी चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालो. पुढे आल्यानंतर एका बाबाजींनी आम्हाला हाक मारली आणि हाक मारल्यानंतर त्यांचं घर होते तिथं. म्हटले बालभोगला या. तर गेल्याच्या नंतर परिक्रमावास्यांना चाय प्रसादी आणि तिळाची टोस्ट दिली. त्यानंतर परिक्रमावास्यांनी ती खाल्ली. तर पुन्हा निघालेला आहोत. आणि आज थंडीचं प्रमाण जर बघितलं तर थंडी जास्त प्रमाणात आहे. गार हवा सुटलेली आहे आणि वरून आभाळ आलेला आहे. पाठीमागच्या वर्षी आम्ही या एरियात होतो तेव्हा पावसाचा अलर्ट दिला होता. आजही अलर्ट दिलेला आहे. तर बघू पाऊस येतोय का काय, कारण आभाळ तर भरपूर आलेला आहे. आणि मागच्या वर्षी ह्या एरियातून चालताना इथेच पाऊस पडला होता. तर चला निघूयात. बघा परिक्रमावासी गेलेले आहेत पुढे. सकाळी निघल्यापासून आम्हाला हायवे रस्ता लागला होता. त्यानंतर आता कच्च्या मार्गाने जाणार आहोत. तर इकडे आहे हरदा आणि इकडे आहे इंदोर. च्या खाली तिथून आम्ही आलो आणि सरळ आता या पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. नर्मदे हर. आता चाललेलो आहोत जामनेर नदीच्या पुलावरून. तर परिक्रमावास्यांना नदी दिसली की असं वाटतं मैयाच आहे. तर मग अशी परिक्रमावासी तिथे येऊन स्टॉप झाले होते की मैया आहे, कारण परिक्रमेत मैया आपल्याला क्रॉस करता येत नाही. तर वरती बघू शकता तुम्ही आभाळ आलेला आहे. 8 वाजलेले आहेत. नॉर्मल ढग आता उघडायला लागलेत. इकडं धुकं बघा. आल्यानंतर या ठिकाणी कुंडगाव लागलेलं आहे. तर हे बाबाजी खूप रिक्वेस्ट करून सगळ्या परिक्रमावास्यांना बोलवत आहेत. नर्मदे हर. परिक्रमावास्यांना पाणी पिण्यासाठी कुठलं बिस्लरीचं किंवा कोणतं पाणी नाही लागत. हापसा, बोरचं, विहिरीचं कुठलंही पाणी पितात, काही त्रास होत नाही. नर्मदे हर. परिक्रमावासी मस्त पैकी सकाळ सकाळी चाय प्रसादीचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. तर हे आहे कुंडगाव. आभाळ आलेला आहे आणि थंडी जास्त असल्या कारणाने सूर्योदय पण झालेला नाही अजून. 8:15 वाजलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर पुढे आहे करुणाधाम आश्रम. 8 किलोमीटर आहे या ठिकाणावरून. करोंद माफी. चला हर. इकडे आहे गव्हाची शेती. आता सूर्योदय थोडासा झालेला आहे. 9-9:30 वाजलेले आहेत तरी धुकं आहेत. नर्मदे हर.
परिक्रमामध्ये चालत असताना आम्ही या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेतली मंदिराच्या इथे. तर एक बाबाजी आलेले आहेत विश्रांती घेण्यासाठी. तर त्यांचा मी हा दंडक बघितला तर मला जरा वेगळ्या अनोखा प्रकारचा दिसला, म्हणून मी सहज बाबांना विचारलं की काय आहे. तर आपण बाबांना विचारत, बाबा ये क्या है, मुझे बताओ एक बार. ये भोलेनाथ है, हाँ ये पार्वती है, हाँ ये वेद व्यास है, हाँ ये उनकी पत्नी है, हाँ. ये सुआ है जिनने अमर कथा सुनी, अच्छा. ये भैरव बाबा है, हाँ ये उनकी डमरू है, हाँ जो इनको हेड़ोरा मतलब हेड़ोरा है झूलने वाला हाँ है, हाँ पालना. हाँ. और ये सुखदेव की ये घोंसला है जिसमें से निकल के उनने अमर कथा सुनी है, हाँ निकल के सुन रहे जी अमर हो गए हैं. इनका नाम रखा गया है सुखदेव. सुखदेव. हाँ. ये परकम्मा में अपन को नीची घाटी उतारी घाटी गड्ढा पत्थर उसमें सुख देते हैं अपन को, इनके सहारे अपन चलते हैं. नर्मदे नमामि देवी. नर्मदे. ग्राम मेरा मड़िया गांव है. क्या नाम है आपका? मेरा 2 अक्षर का नाम है टीकाराम. टीकाराम. कितने साल की उम्र है बाबा आपकी? मेरी 2 कम 70 हो गई माई. तो चलने में कुछ तकलीफ होती है? कुछ नहीं तकलीफ होती है, जैसा हूँ. ये आपने सीटी भी लगाई यहाँ पे? सीटी भी लगा ली है. आपके साथ में कौन है और? मेरे साथ वाले निकल गए, 17 में से 3 बचे हैं. कहाँ गए 17 सब? सब बिखरे. बिखर गए. अच्छा. तो मेरे साथ वाले आगे निकल गया. इस गांव में माई ने 2 जगह रोक लिया चाय पीने, तो चाय पीने लगा. मैं प्रेम का भूखा हूँ, न चाय का भूखा है न भोजन का भूखा हूँ, प्रेम का भूखा है. प्रेम में तो जहर दो दोगे तो पी लूंगा. नर्मदे नमः. नर्मदे हर. आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला माईचा किनारा लागलेला आहे आणि आता पुढचा जो प्रवास असणार आहे आमचा तो किनाऱ्याने असणार आहे. तर किनाऱ्याने जाणार आहोत. खूप दिवसानंतर म्हणजे 8 ते 10 दिवसानंतर आम्ही मैयाच्या सहवासामध्ये चालणार आहोत. वरती आहे मंदिर, आपण जाणार आहोत दर्शनासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परशुरामांची इकडे मूर्ती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण आलेलो आहोत इथे बालभोग करण्यासाठी दर्शन घेतल्यानंतर. नर्मदे. बालभोग केला आणि निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. तर नर्मदा मैयाचा किनारा आहे, मैयाचं दर्शन झालंय आणि अजूनही चेहऱ्यावरती आनंद वाढलेला आहे चालण्यासाठी. पाय जरी दुखत असले तरी आतून आनंद आहे. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आम्हाला एक पूल लागलेला आहे. तर मध्ये पाणी जास्त असल्या कारणाने परिक्रमावासी बाहेर पडू शकणार नाही, त्याच्यामुळे गावकऱ्यांनी या ठिकाणी पूल लावलेला आहे आणि या पुलावरून सगळे परिक्रमावासी पुढे चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि पुढे शेतीच्या कडेने जायचं आहे, गावाला पाणी दिलेलं आहे. क्रॉस करून आलो आणि इकडे लावलेला आहे हा गहू. तर गव्हाच्या कडेकडेने ही पाऊलवाट निघलेली आहे. त्या पाऊलवाटेने आपण आता चाललेलो आहोत समोरच्या गावाला. गव्हाला जास्त पाणी दिलेलं असतं आणि बहुतेकदा आता सगळे आम्ही परिक्रमाशी चिखलाने भिजू अजून काही दिवसानंतर. नर्मदे हर. तर इकडे आहे मैया. तर आम्ही मगाशी किनाऱ्यावरून चालत होतो, आता आम्ही चाललेलो आहोत गव्हाच्या शेताच्या बांधाने, कारण की मैया आमच्यापासून आहे 10 मीटर अंतरावरती.
कारण खाली जास्त प्रमाणात पाणी आहे, किनाऱ्याने चालता येणार नाही, त्याच्यामुळे ते शेतीच्या कडेने बांधाने रस्ता आहे. दाखवते तुम्हाला. पासून 10 मीटर अंतरावरतीच मैया आहेत आणि इकडे गहू आहे. हा गहू आहे. तर या गव्हाच्या बांधावरून आम्ही चाललेलो आहोत सगळे परिक्रमावासी. आणि आता वाजलेले आहेत 10, 10:30, 11 वाजले असतील. तरी पण बघा क्लायमेट किती छान आहे. अशा वातावरणात काय होतं की परिक्रमावासी जास्त चालतात. आम्ही आहोत आता दैयत गावामध्ये. नर्मदे हर, नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर. दैयत गावातील ही घरं. इकडे वाड्यासारखं खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतं. म्हणजे किती मोठा बंगला असला ना समोरून अशी, आता हा खूप मोठा बंगला आहे, समोर अशी भिंत आहे, म्हणजे जे काय आहे ते आतल्या आत. पूर्वीच्या काळामध्ये असायचं बघा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर दैयत गावामध्ये आहे आश्रम, शिवशंकर दक्षिणमुखी आश्रम आहे. इथेच आश्रम आहे, पण आम्ही आश्रमात न थांबता पुढे निघतोय. कारण की आता 9-10 वाजलेले आहेत, 10, 10:30. तोपर्यंत पुढचं चालणं होतं. कारण प्रत्येक आश्रमात जर थांबत आलं त्यांनाही त्रास नको उगाच आपल्यामुळे. चला, गावापासून पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे कवठाचं झाड लागलेलं आहे. आमच्या मैया बघा कसे कवठ खात बसलेत. नर्मदे हर. एका फळ सोडायचं नाही. बोरं खाल्ले असते ना आता. ते बघा आणलेत बोरं. कशी आहेत कवठ? कशी आहेत कवठ? त्याला मी पण घेते कवठाचा आनंद. खूप जास्त कवठ आहे तिथे बघा. तर आता मावशींनी, शिल्पा मावशींनी, माईंनी कवठ खाल्लेला आहे. वेळ आलेली आहे माझी, तर मला व्यवस्थित करून देत आहे कवठ. इतका गोड आणि इतका सुंदर आहे गवळण मावशी सारखा कवठ आहे ना. गवळण मावशी सारखा कवठ. बाबांचा फोन आलता का? नर्मदे हर. किती कवठ आहे ते. तर तिथे कवठ खाल्ली आणि थोडासा अर्धा हातात घेतला. तर कवठ आम्ही काय पाडलेले नव्हते, खाली जे पडलेले असतात पिकलेले तेच कवठ घेतले. आणि एकच कवठ पडला होता, तो घेतलेला आहे हातामध्ये खायला. बघा अजून पण वातावरण असं आहे की एकदम काय म्हणतात, ऊन पण नाही आहे जास्त. सकाळचं 7:30 वातावरण कसं असतं तसं आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत पुढे आणि खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी गहू आहे. कोणाचं आहे नाही माहिती, पण जिथपर्यंत लांब नजर जाईल तिथपर्यंत गहूच गहू आहे. बांध पण नाही याला. किती एकर मध्ये असेल हा? 9-10 एकर गहू आहे. खूप सुंदर वाटते. नर्मदे हर. तर या गव्हाकडे बघून आमच्या माई सुंदर असे गीत आपल्याला ऐकवणार आहेत. या जन्मा
जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण कसीती रुजून आली पाती. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा परिक्रमेमध्ये ना कोणती बिस्लरी चालत ना काय, कुठलंही पाणी प्या, सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही. नर्मदे हर. आता आलेलो आहोत चिचली गावामध्ये. तर पुढे करंद माफी या गावामध्ये करुणाधाम आश्रम आहे. त्या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादासाठी जाणार आहोत. नर्मदे हर. या ठिकाणी चाय प्रसादी सेवा आहे परिक्रमावासियांना. नर्मदे हर. आम्ही रस्त्याने चाललो होतो. रस्त्याने जात असताना चिचली गाव लागलं. चिचली गावाच्या एक अर्धा किलोमीटर बाहेर पडलो तर इथे घरगुती सेवा आहे. परिक्रमावासियांना त्यांनी थांबवलेलं आहे भोजन प्रसादी करण्यासाठी. हे यांचं घर आहे आणि परिक्रमावासियांना सेवेसाठी थांबवलेलं आहे. सगळ्या कन्याच आहेत वाढण्यासाठी. तर भोजन प्रसादीमध्ये आहे फ्लॉवरची भाजी, पुरी, डाळ. नर्मदे हर. मी आता करोंद माफी या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आश्रम जे आहे करुणाधाम आमच्यापासून जवळच अंतरावरती आहे. तर हे करुणाधाम करोंदी माफी गावाचं नाव आहे. तर गावात खूप शांतता आहे. कदाचित सगळे शेतात गेले असावेत. दुपारची वेळ आहे. 12:30-1 झालेले आहेत. आश्रमात जाऊन पहिल्यांदा कपडे धुवायचे आहेत. नर्मदे हर. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. म्हणजे दोन्ही जरी गल्ल्या दिसल्या तरी कुठून वळायचं काय सगळं या ठिकाणी मार्गदर्शन आहे. आश्रम मार्ग असे या ठिकाणी लिहिलेलं आहे भिंतीवरती. करुणाधाम आश्रम करोंद माफी आम्ही आलेलो आहोत आणि नर्मदा मैयाच्या किनारीच हे आश्रम आहे. आतमध्ये जातोय आता. आमच्या मैयाजींचे कपडे धुणं चालू आहे. झाली का कपडे? भोजन प्रसादी भोजनही झालं, कपडे झाले. चला. आम्हाला द्यायचे कपडे आता. तर आम्ही आलेलो आहोत करुणाधाम आश्रमामध्ये आणि आल्यानंतर पहिलेच आम्ही भोजन प्रसादी केलेली आहे. तर आल्यानंतर कपडे धुवायची होती. मी मागापासून म्हटलं की कपडे धुवायची, पण आल्यावर एक झालं की या ठिकाणी परिक्रमावासियांना वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी आणि सुकवण्यासाठी, ड्राय क्लीनर आहे. तर खूप छान अशी सेवा देतात. हा आश्रमाच्या इथला परिसर आहे. तिकडे मंदिर आहे आणि भोजन प्रसादी दिली जाते. पूर्ण आश्रमाच्या समोरचं हे अंगण आहे. खाली आहे नर्मदा मैया. नर्मदे हर. आणि इथे परिक्रमावासियांना कपडे धुण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था आहे, सुविधा आहे. इकडे आहे, इकडे ड्राय क्लीनर आहे. आणि त्यानंतर आम्ही आज ब्लँकेट पण दिलेलं आहे, कारण 2 महिने झाले ते ब्लँकेट मग वास येईल त्याच्यामुळे धुवायला दिलेत. सुकायला पण जागा आहे, धुवायला पण. मग परत असं एखाद दिवशी थांबायचं म्हटलं की पूर्ण 1 दिवस लागतो. तर कपडे मी हातानेच धुतलेले आहेत आणि वाळायला फक्त तिथे दिलेले आहेत. बाकीचे परिक्रमावासी या ठिकाणी वाट बघतायत. आम्ही आश्रमात थोडा वेळ थांबलो, ब्लँकेट वगैरे धुतले.
ते कोरडे केले, जास्त पण नाही कोरडे झाले, थोडेच झाले, थोडे ओलसर आहेत. स्वेटर पण धुतलेला आहे. तर चला निघतोय पुढच्या मार्गाकडे आम्ही. आणि आश्रमात खूप छान सेवा करतात, जेवणही, भोजन प्रसादी, लगेच चाय प्रसादी, आणि 7-8 जण आहेत सेवा करण्यासाठी गावातील. परत ज्यांना कोणाला वाटलं की या ठिकाणी कपडे धुण्यासाठी, ड्राय क्लीन करण्यासाठी कोणी यावं तिथं, तर कोणी येत राहतं, कोणी करून देतं आपल्याला. आहे मैया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माफी गावातून आम्ही चाय प्रसादी घेऊन निघालेलो आहोत पुढच्या मार्गाने. म्हशीच्या पिल्लाला स्वेटर घातला इथं, ठंड लागती उसको, ठंड लागतीये. पोत टाकलं उभे येते. नर्मदे हर, नर्मदे हार मैया, नर्मदे हार, नर्मदे. घर खूप छान आहे तिकडची, सारवले बघा खूप छान. लाल माती आणि शेण आहे, आणि कडेने किनार पांढऱ्या कलरने लावलेले आहे. नर्मदे हर. त्या मैया गोधडी शिवत आहेत. तर आम्ही गावातून निघालो, आश्रमाच्या बाहेर पडलो, गावातून बाहेर आलो. त्यानंतर पुढे आलेलो आहोत 2-3 किलोमीटर चालून. 3 किलोमीटर चालून आल्यानंतर आम्हाला बिजलगाव हे गाव लागलेलं आहे. तर बिजलगावमधून आम्ही आता चाललेलो आहोत. बिजलगाव आहे इकडे. नर्मदे हर. छिपानेर 6 किलोमीटरवर आहे. बोर्डवरती लिहिलेलं आहे. आता वाजलेले आहेत 4-4:30. अजून 6 किलोमीटर पोहोचायचं आहे, म्हणजे अजून 2 तासाचा आम्हाला रस्ता बाकी आहे. मंदिर आहे इकडे, गाव आहे इथे आहे छिपानेर. तर आम्ही आलेलो आहोत पिपलनेरिया या गावामध्ये. इथे आहे आश्रम. तर निघालोय पुढे. 4 किलोमीटर अजून आश्रम आहे आम्हाला. तर आता सायंकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आम्हाला खूप लेट झालं, कारण की आम्ही ब्लँकेट धुण्याच्या मागे लागलो. तर आश्रमातून निघायला वेळ झाला, पण अंतर कमी असल्या कारणाने आम्ही तिथं थांबलो. तर छिपानेर गावाच्या अर्धा किलोमीटर मागे आहोत. सूर्य मावळतीला आलेला आहे. तर पोचतोय 10 मिनिटात आश्रमामध्ये. लाईटली अंधारही झालेला आहे, थोडासा उजेड, थोडासा अंधार आहे. इकडे आहे हरभऱ्याची शेती. अर्धा किलोमीटरवरती आश्रम आहे. इकडे आमराई दिसतीये. तर आम्ही पोचलेलो आहोत आश्रमाजवळ. आता 6:15 वाजलेले आहेत. इकडे आहे हे आश्रम. तर चला जाऊयात आतमध्ये. श्री निंबार्क आश्रम. छिपानेर. नर्मदे हर. आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर आरती झाली आणि आता भोजन प्रसादीची वेळ आलेली आहे. तर चाललोय भोजन प्रसादी करण्यासाठी. थंडी जास्त प्रमाणात आहे. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी गेलेले आहेत. तर आम्ही निघतोय आता पुढे. भोजन प्रसादीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत आणि थंडी खूप जास्त प्रमाणात आहे. एवढी थंडी जास्त प्रमाणात वाढलेली आहे की परिक्रमावासी ब्लँकेट घेऊन भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत.